1950 आणि 1960च्या दशकात भारतात परदेशी वस्तूंवरती मोठे निर्बंध होते. विदेशी घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि विशेषतः सोनं यांची देशात मोठी मागणी होती. पण आयात मर्यादित असल्यामुळं या वस्तू कायदेशीररित्या मिळणं कठीण होतं. याच परिस्थितीचा फायदा घेण्याची कल्पना मस्तांच्या डोक्यात आली. बंदरावर काम करत असताना त्याची ओळख काही तस्करांशी झाली. सुरुवातीला तो फक्त त्यांना मदत करायचा. जहाजावरून येणारा माल लपवणं असेल किंवा तो योग्य ठिकाणी पोहोचवणं असेल. पोलिसांच्या नजरेतून वाचवणं अशी अनेक कामे तो त्यावेळेस करायचा. त्यातून त्याला चांगले पैसे मिळू लागले. काही वर्षातच त्याने स्वतःची तस्करीची साखळी तयार केली. अरब देशातून सोनं आणून तो मुंबईत विकणं हा त्याचा मुख्य व्यवसाय बनला. या काळात सोन्यावरती फार मोठा कर आणि निर्बंध असल्यामुळं तस्करीत प्रचंड नफा होऊ लागला. मस्तांनी हा व्यवसाय इतक्या कौशल्याने केला की तो लवकरच मुंबईतील सर्वात प्रभावशाली तस्कर बनला.